फाइंड द सेंट्रॉइड ऑफ टी सेक्शन, इन्व्हर्टेड टी सेक्शन. बघा मित्रांनो, पुढच्या सेक्शनचे प्रॉब्लेम घेऊ. इन्व्हर्टेड टी सेक्शन, प्लेस दिलेली आहे 60x10. हे सगळे प्रॉब्लेम झाले पाहिजे व्यवस्थित. 60x10. बघा, फ्लेज म्हणजे आडवी पट्टी, 60x10. वेब म्हणजे उभी पट्टी, 10x60. बघा, हा, याला द्यायचं 1 नंबर, याला द्यायचं 2 नंबर. हे वाय आणि हे एक्स. हा, सिमेट्रिकल फिगर इज सिमेट्रिकल टू एक्स एक्स वाय वाय. देअरफॉर एक्स बार इज इक्वल टू डायरेक्ट 60/2, 30 सेंटीमीटर. 2 वेळेस इन्व्हर्टेड, 6 मार्काला आलेलं. लक्षात, हा म्हणजे 2 मार्क पक्के असं जर आलं तर. हा, नंतर A1 किती आहे? 60x10, 600 mm². A2 किती आहे? 60x10 किंवा 10x60, 600 mm². नंतर X1 किती आहे? Y1 10/2, 5 mm. Y1 किती आहे? 10/2, 5 mm. Y2 किती आहे? 60/2 प्लस 10, 30, 40 mm. 40 mm. आता हे 10 का करतो सांगितलं मी तुम्हाला. हा, वाय बार 5 सांगा. पुढचा प्रॉब्लेम लगेच घ्यायचा. A1 Y1 प्लस A2 Y2 डिवायडेड बाय A1 प्लस A2. A1 किती आहे? 600. Y1 किती आहे? 5 प्लस A2 किती आहे? A2 किती आहे? 600 आणि Y2 किती आहे? 40 भागिले 600 प्लस 600 किती येतं? वाय बार किती येतं? 22.5. एक्स बार आलं 30, वाय बार आलं 22.5. सेंटीमीटर असत तर सेंटीमीटर, मीटर असत तर मीटर. नंतर पुढचा प्रॉब्लेम, आता इन्व्हर्टेड मध्ये बघा, 300x30 mm मध्ये दिलेलं आहे आणि 20x350 आणि ओव्हरऑल डेप्थ दिली नाही दिली तरी काही फरक पडत नाही. ओव्हरऑल डेप्थ जर फ्लेंज आणि वेब दिली तर ओव्हरऑल डेप्थची काही गरज नसते. ओव्हरऑल डेप्थ किती आहे? मुद्दाम समजावं म्हणून घेतलं तुम्हाला मी. 380 mm. इन्व्हर्टेड टीचा प्रॉब्लेम करू आपण. हा, आता बघा, ओव्हरऑल डेप्थ म्हणजे इथून ते इतकी, त्याची काहीच गरज नसते. ती लिहिलं नाही तरी चालतं. फ्लेंज आणि वेब वेगळे दिले ना तर ओव्हरऑल डेप्थ लिहायची गरजच नाही. हा, फ्लेंज किती सांगितले त्यांनी? 300 ही पहिली फ्लेंज, नंतर वेब. फ्लेंज आहे 300 इंटू 30 आणि वेब आहे 20 इंटू 350. हे 350 प्लस 30, 380. याची काही गरजच नाही. याला द्यायचं 1 नंबर, याला द्यायचं 2 नंबर. सिमेट्रिकल फिगर इज सिमेट्रिकल टू वाय वाय. फिगर इज सिमेट्रिकल टू वाय वाय. मेकॅनिक्स मॅथ पेक्षा स्कोरिंग सब्जेक्ट, फक्त समजायला पाहिजे. एकदा समजलं ना तर मेकॅनिक्स मध्ये सगळ्यात जास्त मजा येते. एक्स बार 300/2, 150. आणि फिगर, सॉरी, आता A1 किती आहे? 20 इंटू, सॉरी, A1 300 इंटू 30 mm² आणि A2 किती? 20 इंटू 350 mm². आलं 7000 mm². नंतर Y1 30/2, 15 mm आणि Y2 350/2 प्लस 30, 205 mm. लक्षात. नंतर
वाय बार A1 Y1 प्लस A2 Y2 डिवाइडेड बाय A1 प्लस A2. वाय बार A1 किती आहे 9000 इंटू Y1 किती आहे 15, A2 किती आहे 7000 इंटू Y2 किती आहे 205 भागिले 9000 प्लस 7000 किती येतं बघा बरे 98.12 mm. समजलं. बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम. जर असं दिलं 100 इंटू 100 इंटू 10 तर आणि इन्व्हर्टेड टीच म्हणलं त्याच्यात लास्ट केस हा इन्व्हर्टेड मध्ये. मग नंतर आपण पाहणार आहे आय सेक्शन. आता बघा 100 इंटू 100 इंटू 10 साठी काय करायचं मित्रांनो, हे 100 हे पूर्ण 100 घ्यायचं आणि हे 10. मग हे किती राहील रे, हे पण 10, हे किती राहील 90. कारण की हे खूप महत्वाचं आहे ना, कारण पोरांनी एवढं 100 घेतलं की तिथून पुढे प्रॉब्लेम चुकला डायरेक्ट 0 मार्क. 1 2. आता बघा ड्यू टू सिमेट्री अबाउट वाय वाय एक्स बार इज इक्वल टू 100 भागिले 2 50 mm. A1 100 इंटू 10,000 mm². A2 90 इंटू 10 900 mm². नंतर Y1 10 भागिले 2 5 mm. Y2 90 भागिले 2 प्लस 10 किती येते 55 mm. mm असं तर mm, मीटर असं तर मीटर, सेंटीमीटर असं तर सेंटीमीटर. वाय बार A1 Y1 प्लस A2 Y2 डिवाइडेड बाय A1 प्लस A2. A1 किती आहे 1000 इंटू Y1 किती आहे 5 प्लस A2 किती आहे 900 इंटू Y2 किती आहे 55 भागिले A1 किती आहे रे, A1 किती आहे 1000 प्लस A2 किती आहे किती येतं वाय बार किती 28.68. 60 ना 68 नंबर MM. आलं लक्षात. हे झालं इन्व्हर्टेड टी सेक्शन. समजलं का. आता बघा नेक्स्ट. बघा मित्रांनो टी सेक्शन झालं. आय सेक्शन बघा. आता आय सेक्शन मध्ये काय करायचं, फाइंड द सेंट्रॉइड ऑफ आय सेक्शन विथ द फॉलोइंग डिटेल्स. टॉप फ्लेंज 20 इंटू 10. आय सेक्शन काढू आपण. टॉप फ्लेंज 20 इंटू 10. टॉप फ्लेंज 20 इंटू 10. बॉटम फ्लेंज च्या आधी वेब काढू. वेब आणि बॉटम फ्लेंज बॉटम फ्लेंज इकडे बघा. याला आय सेक्शन. टॉप फ्लेंज किती आहे 20 इंटू 10. याच्यात ना सिमेट्रिकल येणार नाही जास्त करून, कारण सिमेट्रिकल काऊन नाही येणार, एक्स बार वाय बार दोन्ही डायरेक्ट भेटत आले. सिमेट्रिकल मध्ये जर टॉप आणि बॉटम फ्लेंज सारखी झाली तर एक्स बार आणि वाय बार डायरेक्ट भेटतात. मग प्रॉब्लेमचं काय अर्थ नाही. तसं येऊ शकतं लकीली नशिबावर असलं. 20 इंटू 10. नंतर वेब थिकनेस बघा. वेब थिकनेस आहे 15 आणि बॉटम फ्लेंज किती आहे 100 इंटू 20 आणि ओव्हरऑल डेप्थ दिलेली 250. ओव्हरऑल डेप्थ किती आहे, मग हे किती झालं 220. लक्षात झालं. नंतर हे 1 हे 2 आणि हे 3 हे जोडून घेतलं आपण. हे जोडलं आपण जोडलं. लक्षात. आता बघा सगळ्यात पहिलं ड्यू टू सिमेट्री अबाउट वाय वाय
फुल फॉर्म मधलेच हा ते सिमेट्री पण फुल फॉर्म मधलेच हा सिमेट्रिकल टू वाय वाय आहेच ना सगळे जेवढे आय सेक्शन डी सेक्शन हे सिमेट्रिकल टू वाय वाय असते तर मग डायरेक्ट एक्स बार भेटतो एक्स बार इज इक्वल टू 100/2 बघा आय आलं नाही बरं एल येऊन गेलं सगळं येऊन गेलं पण आय नाही आलं येऊ शकते आज 100 ह्याचे पण पेपर इतकं व्यवस्थित घेणार मी युट्यूबवर सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स घेणार आणि सेकंड चॅप्टर डायरेक्ट लाईव्ह करणार फक्त तुमची मदत पाहिजे आलं लक्षात म्हणजे ते रेकॉर्ड करून टाकायची गरजच नाही डायरेक्ट हा 100/2 50 mm 100/2 किती 50 mm आता A1 किती 100 × 20 A2 किती हे बरं A1 100 × A2 220 × 15 आणि A3 20 × 10 20 × 100 × 200 किती 3 सेक्शन म्हणून 3 2000 हे किती येतं 15 × 220 3300 आणि 20 × 10 200 A1 A2 A3 आलं आता Y1 Y2 Y3 Y1 Y2 Y3 Y1 20/2 10 Y2 220/2 प्लस हे 10 20 220/2 प्लस 130 आणि Y3 10/2 प्लस 240 10/2 एवढंच रेक्टेंगल ना 10/2 कन्सेप्ट सारख्याची रे बाळांनो एकदा समजलं की झालं 245 कळालं नाही आले 245 आता वाय बार A1 Y1 प्लस A2 Y2 प्लस A3 Y3 डिवायडेड बाय A1 प्लस A2 प्लस अरे याच्यात कन्फ्युजन काहीच नाही याच्यात प्लेचच देतात याच्यात एल इंटू येते 100 × 100 तसं काही नाही आणि एल सेक्शनला लक्षात ठेवा एलला काय म्हणते अजून अँगल सेक्शन अरे मी सांगितलंय तुम्हाला तर अँगल सेक्शन म्हणून पण प्रॉब्लेम येतो A1 किती आहे 2000 Y1 किती आहे 10 A2 किती आहे 3300 Y2 130 नंतर A3 किती आहे 200 × 200 ब्रॅकेट क्लोज A1 किती आहे 2000 प्लस 3300 प्लस 200 किती येते वाय बार किती येतं 90.54 बरोबर हा $90.55 mm झालं नाव नेक्स्ट प्रॉब्लेम हा लास्ट प्रॉब्लेम ऑफ टुडे हा बघा रे अन आय सेक्शन मेड अप ऑफ बॉटम प्लेट ऑफ 200 mm × 10 बॉटम प्लेट दिलेली आहे 200 × 10 नंतर टॉप प्लेट दिलेली आणि वेब दिलेली बघा आता हे पहा हे किती आहे बॉटम प्लेस 200 × 10 बॉटम प्लेस किती आहे और टॉप प्लेस 150 × 10 आणि वेब किती आहे
वेबच बरं का, ओव्हरऑल डेप्थ नाहीये. वेबच बोललेलं 350 इंटू 10. 350 इंटू 10. आपल्याला काय करायचंय, ओव्हरऑल डेप्थ दिलेली पण गरज नाही. जर हे दिलंस आता ड्यू टू सिमेट्री, ड्यू टू सिमेट्रिकल अबाउट वाय वाय एक्स बार इज इक्वल टू 200 भागिले 2 100 एम एम. 200 भागिले 2 100 एम एम. नंतर A1 200 इंटू 10 2000 एम एम स्क्वेअर. A2 10 इंटू 350 3500 एम एम स्क्वेअर. A3 150 इंटू 10 1500 एम एम स्क्वेअर. नंतर Y1 Y2 Y3 Y1 10 भागिले 2 5 एम एम. Y2 350 भागिले 2 प्लस 10 किती येतं 185 एम एम. आणि Y3 10 भागिले 2 5 एम. समजलं, सॉरी 5 10 भागिले 2 प्लस 350 प्लस 10 365 365. तर वाय बार A1 Y1 प्लस A2 Y2 प्लस A3 Y3 डिवायडेड बाय A1 प्लस A2 प्लस, आता आपल्या याच्यात फक्त चॅनल सेक्शन राहील. आणि मग नंतर डॅमचे प्रॉब्लेम आणि कट सेक्शनचे प्रॉब्लेम. अजून 2-3 दिवस चाललं तर चालतो, नंतर दुसरा पहिला चॅप्टर. A1 किती आहे 2000 इंटू 5 प्लस A2 किती आहे 3500 इंटू 185 प्लस A3 किती आहे 1500 इंटू 365. ब्रॅकेट क्लोज. 2000 प्लस 3500 प्लस 1500 किती येतं वाय बार 172 पॉइंट. धन्यवाद. टाकले व्हिडिओ.